हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण स्टडी करतो आहे डेफिनेट इंटिग्रेशन आणि त्यामध्ये आपली चालू आहे एक्सरसाइज 4.2. लास्ट व्हिडिओमध्ये आपण 4.2 मधला क्वेश्चन नंबर 2 मधले काही एक्झाम्पल 7पर्यंत त्याचे एक्झाम्पल सॉल्व केले होते. आज 8पासून आपण स्टार्ट करूया. सो द क्वेश्चन नंबर 8 इथे लिहिला आहे मी. आपल्याला याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण काय करणार आहे की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला e⁻x ने काय करणार, डिवाइड करणार. I इज इक्वल टू इंटिग्रेशन -1 to 1 अपॉन a⁻x plus b square e⁻x dx dividing numerator and denominator by e⁻x ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. सो इंटिग्रेशन -1 to 1 ला मल्टिप्लाय केलं तर e⁻x येईल. e⁻x ला मल्टिप्लाय केलं तर e⁻x स्क्वेअर किंवा आपण त्याला 2x पण म्हणू शकतो, आपण x स्क्वेअरच लिहूया, प्लस b स्क्वेअर e⁻x इंटू e⁻x dx. आता बघा, हा e⁻x आणि -x यांच्या पॉवरची ॲडिशन केली तर e⁻0 येईल अँड e⁻0 इज 1. द नेक्स्ट स्टेप इज इंटिग्रेशन -1 to 1 e⁻x अपॉन a⁻x स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता कारण याच्या पॉवरची काय झाली, सबट्रॅक्शन केल्यानंतर 0 आली, dx. आता यापुढे आपण हे कसं सॉल्व करणार, बाय युजिंग द सबस्टिट्यूशन. सो पुट e⁻x इज इक्वल टू t. e⁻xचा डेरिव्हेटिव्ह पण काय येतो, e⁻xच येतो, dt. व्हेन एक्सची व्हॅल्यू जर समजा आपण -1 घेतली, ॲट दॅट टाईम t इज e⁻1. हे e⁻1 लिहिलं तरी चालेल किंवा 1 अपॉन e म्हटलं तरी चालेल, जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते. अँड x इज इक्वल टू सपोज 1 जर पुट केली तर टीची व्हॅल्यू काय येईल, e⁻1 विच इज e. तर आपल्या लिमिटच्या व्हॅल्यू काय झाले, -1 to 1 पासून 1 अपॉन e टू e. सो आवर न्यू इंटिग्रेशन इज I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन e टू e e⁻x that is t. So 1 upon a⁻x t square plus b square. It's a square actually. तर ही टर्म a square आहे, मी चुकून a⁻x लिहिले. So do the correction. a square t square plus b square आणि हा जो न्यूमरेटर होता e⁻x dx याच्याऐवजी आपण dt लिहिणार. सो इट्स अ dt. आता हे सिम्प्लिफाय करायला सोपं होऊन गेलं. बघा, अजून एक स्टेप लिहिते. इंटिग्रेटिंग व्हॅल्यू 1 अपॉन e टू e 1 अपॉन at इट्स स्क्वेअर प्लस b स्क्वेअर dt. आता आपल्याला एक फॉर्म्युला अप्लाय करता येईल. फॉर्म्युला कुठला बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx. याचं इंटिग्रेशन येतं 1 अपॉन a टॅन इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस c. तर तो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करायचा आहे. इथे आपली एक्सची व्हॅल्यू आहे at, एची व्हॅल्यू आहे b. आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ह्या फॉर्म्युलामध्ये एक्सचा कोएफिशियंट 1 होता, इथे तो कोएफिशियंट a आला आहे, त्याच्यामुळे ह्या a ने आपल्याला काय करावं लागणार आहे, डिवाइड करावं लागणार आहे आन्सरमध्ये. सो इट्स इंटिग्रेशन इज, याचं इंटिग्रेशन काय येईल, 1 अपॉन a, व्हॅल्यू ऑफ a इज b. सो 1 अपॉन b टॅन इनवर्स ऑफ x म्हणजे at अपॉन a म्हणजे b. आणि अजून मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या टीच्या कोएफिशियंट म्हणजे a त्याने डिवाइड करावं लागेल. सो डिवायडेड बाय, इथे लिहिते 1 अपॉन a. ठीक आहे, 1 अपॉन e टू e. आता फक्त लिमिटिंग व्हॅल्यू आपल्याला टाकायचे आहेत. तर हा ba किंवा ab काही म्हणू शकता तुम्ही, ते कॉन्स्टंट आहे, आपण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहू. सो टॅन इनवर्स ऑफ at अपॉन b इंटिग्रेटिंग व्हॅल्यू 1 बाय e टू e. आता ह्या व्हॅल्यू फक्त पुट करून टाकूया. सो टॅन इनवर्स ऑफ पहिली व्हॅल्यू e, सो ae अपॉन b ही पहिली व्हॅल्यू झाली, मायनस टॅन इनवर्स ऑफ नंतर a इंटू 1 अपॉन e टू b ही दुसरी व्हॅल्यू झाली. आता हे याच्या पुढे काही सिम्प्लिफाय होणार नाही, त्याच्यामुळे ही टर्म अशीच ठेवली तर चालेल, किंवा जास्तीत जास्त तुम्ही एक स्टेप अशी लिहू शकता की टॅन इनवर्स ऑफ ae अपॉन b मायनस टॅन इनवर्स ऑफ
ए अपॉन ई बी, फक्त हा जो डिवाइडचा बी होता तो मी खाली आणला आणि हे झालं आपलं सोल्युशन. हा झाला क्वेश्चन नंबर 8. तर क्वेश्चन नंबर 9 आहे बघा. तर ह्या टाईपचा क्वेश्चन आपण लास्ट व्हिडिओमध्ये सॉल्व केला आहे की मी सांगितलं होतं डिनॉमिनेटरला जर ए प्लस बी इंटू साइन एक्स प्लस सी इंटू कॉस एक्स ह्या टाईपचे जर टर्म असेल तर तिथे आपण सबस्टिट्यूशन काय घेतो, टॅन ऑफ एक्स बाय 2 इज इक्वल टू टी ही सबस्टिट्यूशन घेतो. तर ते तसंच आपण इथे सॉल्व करणार आहे हा क्वेश्चन. टॅन ऑफ एक्स बाय 2 इज इक्वल टू टी, tan of x by 2 is equal to t हे substitution करूया. So the value of x is 2 times tan inverse of t. हा 2 इथे मल्टिप्लाय झाला, tan इकडे गेला तर tan इनवर्स झाला. तर आता पुढची स्टेप काय असेल मग, dx is equal to 2 times tan इनवर्स t चा डेरिव्हेटिव्ह काय असतो तर 1 अपॉन टी स्क्वेअर आणि t चा डेरिव्हेटिव्ह dt. तर हे झालं tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह. सो द व्हॅल्यू ऑफ कॉस एक्सची व्हॅल्यू असते 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. तसंच साइन ऑफ एक्सची व्हॅल्यू असते 2 टाइम्स टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला अजून लिमिटच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. जर एक्सची व्हॅल्यू ही 0 असेल ॲट दॅट टाइम टी इज इक्वल टू tan of 0 by 2, tan 0 is 0, so the answer is 0. and जेव्हा x ची व्हॅल्यू पाय असेल त्यावेळेस t is tan of pi by 2, but tan pi by 2 is 90 degree which is not defined, that means infinity. ठीक आहे, ते किती असतं इन्फिनिटी. सो आपल्या इंटिग्रेशनच्या व्हॅल्यू 0 टू पाय पासून 0 टू इन्फिनिटीपर्यंत चेंज होतील. सो आपलं इंटिग्रेशन येईल I goes from 0 to infinity 1 upon 3 plus 2 into sin that means 2t upon 1 plus t square plus cos ची व्हॅल्यू काय आहे तर 1 minus t square upon 1 plus t square आणि dx ची व्हॅल्यू काय फाइंड केली बघा इथे 2 dt upon 1 plus t square. आता इथे सगळ्यांचा इथे ह्या डिनॉमिनेटरला आपण सगळ्यांचा डिनॉमिनेटर 1 प्लस टी स्क्वेअर करून घेऊ आणि मग सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करू. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी. हा 2 इथला हा जो 2 आहे तो कॉन्स्टंट आहे, त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहू शकतो. 2 इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिलं 1 अपॉन 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर, कारण आपण सगळ्याचा डिनॉमिनेटर 1 प्लस टी स्क्वेअर करतोय. सो 2 इंटू 2 4t प्लस 1 मायनस टी स्क्वेअर अँड सगळ्यांचा एकच डिनॉमिनेटर येईल आता 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर dt. आपण काय केलं हा 2 बाहेर घेतला आणि ही टर्म ॲज इट इज ठेवली. तर आता बघा याच्यानंतर काय होईल, हा 1 प्लस टी स्क्वेअर आणि हा 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल आणि आता आपल्याला काय मिळतंय 2 इंटू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी 1 अपॉन हे सिम्प्लिफाय करूया 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 1 मायनस टी स्क्वेअर dt. आता हे 3t स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर झाला 2t. सो 2 इंटू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी 1 अपॉन 3 मायनस 1 दॅट इज 2t स्क्वेअर प्लस 4t प्लस 4 dt. आता ह्या सगळ्या टर्ममधून आपल्याला 2 कॉमन घेता येतो. सो 2 आणि तो कॉमन घेतलेला 2 बाहेरच लिहून टाकते डायरेक्ट. सो 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 2 dt. हा 2 आणि हा 2 काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. तर आता आहे बघा इथे आपल्याला कंप्लीट स्क्वेअर करायचं आहे आणि इथे जर कंप्लीट स्क्वेअर करायचं असेल तर इथे जी थर्ड टर्म आहे त्या 2च्या ऐवजी 1 पाहिजे. तर मी ह्या 2ला काय लिहिणार 1 प्लस 1. सो द नेक्स्ट स्टेप इज 0 टू इन्फिनिटी 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 2t आणि ह्या 2ला मी लिहिणार आहे 1 प्लस 1, कारण ह्या 3 टर्मचा मिळून एक कंप्लीट स्क्वेअर होतो. सो इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी 1 अपॉन टी प्लस 1 इट्स अ स्क्वेअर. हा कोणाचा कंप्लीट स्क्वेअर झाला टी प्लस 1चा स्क्वेअर झाला आणि 1 हा 1 स्क्वेअर लिहू शकतो आपण dt. आता आपल्याला इथे फॉर्म्युला अप्लाय करता येईल. विच फॉर्म्युला जो मागच्या याच्यामध्ये यूज केला आहे. जर याला मी x कन्सिडर केलं याला जर a कन्सिडर केलं सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx याचं इंटिग्रेशन काय येतं 1 अपॉन a टॅन
ऑफ tan इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस सी, हा फॉर्म्युला आपण अप्लाय करणार. तर तो फॉर्म्युला अप्लाय करून काय येईल मग व्हॅल्यू, इट्स 1 अपॉन a ची व्हॅल्यू आहे 1, सो 1 अपॉन 1 tan इनवर्स ऑफ x म्हणजे काय आहे t प्लस 1 अपॉन a ची व्हॅल्यू पण पुन्हा 1 आणि याची लिमिटिंग व्हॅल्यू आहे 0 टू इन्फिनिटी. आता हे 1 1 म्हणजे 1च झालं, ते लिहायची काही गरज नाही आपल्याला. सो tan इनवर्स ऑफ t प्लस 1 इतकंच लिहूया आपण, 0 टू इन्फिनिटी. आता tan ची पहिली अप्पर लिमिट पुट करा. सो tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी प्लस 1 विच इज इन्फिनिटी मायनस tan इनवर्स ऑफ 0 प्लस 1. आता tan इन्फिनिटी ही व्हॅल्यू कशासाठी असते, तर π/2 अँगलसाठी असते. हे झालं tan इन्फिनिटी मायनस tan इनवर्स ऑफ 1. tan इन्फिनिटी ही व्हॅल्यू π/2 साठी आहे आणि tan 1 ही व्हॅल्यू 45 डिग्रीसाठी आहे, दॅट इज π/4. आता फक्त कॅल्क्युलेशन केलं की आपला आन्सर आला π/4. सो आवर रिक्वायर्ड सोल्युशन इज π/4. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. 10 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, अगदी सोपा क्वेश्चन आहे. sec⁴x dx याचं इंटिग्रेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हा sec⁴ आहे ना, तो जर आपण असं त्याला जर फॅक्टर करून घेतले त्याचे, म्हणजे sec²x इंटू sec²x असं जर लिहिलं तर क्वेश्चन लगेच सॉल्व होतो. ह्या एका sec²च्या ऐवजी आपण त्याची आयडेंटिटी यूज करू शकतो. कुठली आयडेंटिटी, 1 प्लस tan² इज इक्वल टू sec²x. एकच याच्या ऐवजी ठेवणार आपण, दोघांच्या ऐवजी नाही, एकच याच्या ऐवजी ठेवू म्हणजे आपला क्वेश्चन लगेच सबस्टिट्यूशनने सॉल्व होईल. 0 टू π/4 1 प्लस tan² x इंटू sec² dx. आता आपल्याला सबस्टिट्यूशन करता येईल. tan x इज इक्वल टू t. सो पुट tan ऑफ x इज इक्वल टू t. टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो sec² dx इज इक्वल टू dt. फक्त आता इंटिग्रेटिंग व्हॅल्यूज, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस टीची व्हॅल्यू काय असणार आहे, tan ऑफ 0, tan 0 इज 0. आणि ज्यावेळेस एक्स हा π/4 असेल त्यावेळेला टीची व्हॅल्यू काय असणार आहे, tan ऑफ π/4, tan π/4 इज 1. तर आपल्या इंटिग्रेटिंग व्हॅल्यू 0 टू 1 झाल्या. सो I इज इक्वल टू 0 टू 1 प्लस t², कारण tan² आहे, सो 1 प्लस t² dt. 1 प्लस t² इज इक्वल टू dt. आपण ह्या sec²x dxच्या ऐवजी dt ठेवला आणि tan xच्या ऐवजी t पुट केला, झालं. आता याचं इंटिग्रेशन घ्यायला काहीच अवघड नाही. याचं इंटिग्रेशन काय असेल मग, I इज इक्वल टू 1चं इंटिग्रेशन येईल t²चं इंटिग्रेशन येईल t³ अपॉन 3, 0 टू 1. अप्पर लिमिट पुट करा, लोअर लिमिट पुट करा. अप्पर लिमिट इज 1, सो 1 प्लस 1³ अपॉन 3 हे पुट केलं, मायनस लोअर लिमिट इज 0 पुट केलं तर सगळं 0 येईल, सो 0. पुढचे आन्सर 0. सो 1 प्लस 1³ दॅट इज 1 अँड आन्सर इज 4/3. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इंटिग्रेशन 0 टू 1 √1 मायनस x अपॉन 1 प्लस x याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. हा थोडासा डिफरंट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच सबस्टिट्यूशन करायचं. पण सबस्टिट्यूशन कसं आहे बघा, तर पुट x इज इक्वल टू कॉस थिटा असं घ्यायचं आपल्याला, कॉस ऑफ थिटा. याने काय होईल, आपल्याला 1 मायनस कॉस अपॉन 1 प्लस कॉस मिळेल. तिथे आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचं काहीतरी फॉर्म्युले यूज करता येतील आणि क्वेश्चन सॉल्व्ह होण्याचे चान्सेस आहे. तर बघूया याने क्वेश्चन सॉल्व्ह होतो का. तर सबस्टिट्यूशन x इज इक्वल टू कॉस थिटा घेतल्यानंतर dx इज इक्वल टू मायनस साइन थिटा डी थिटा, हा त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. त्याची इंटिग्रेटिंग व्हॅल्यूज काढूया आपण. ज्यावेळेस x हा 0 असेल त्यावेळेला बघा कॉस ऑफ 0 x इज 0, सो 0 इज इक्वल टू कॉसच्या कुठल्या अँगलला 0 ही व्हॅल्यू असते, तर π/2 ला 0 व्हॅल्यू असते. तर आपला आन्सर काय येणार आहे बघा, π/2. इथे 0च्या ऐवजी तुम्ही असंही म्हणू शकता, थोडंसं रिराईट करून असं लिहा व्यवस्थित. ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेला थिटा हा π/2 असेल. आणि सिमिलरली ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 1 असेल तर कॉस ऑफ थिटा इज 1 ही व्हॅल्यू कुठल्या अँगलसाठी असते, तर कॉस 0 साठी असते. तर इथे ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळेस थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे, तर त्यावेळेस थिटा असणार आहे 0. तर आपल्या इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूज चेंज होऊन काय होणार आहे बघा, I इज इक्वल टू π/2 टू
0 अंडर रूट 1 मायनस एक्स म्हणजे कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा आणि डी एक्सच्या ऐवजी आता आपल्याला लिहायचं आहे मायनस साइन थिटा डी थिटा. ठीक आहे, ही व्हॅल्यू. आता मी काय करणार आहे बघा, फॉर्म्युलेच यूज करणार आहे. कुठले फॉर्म्युले, ते फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर फॉर्म्युला आहे बघा, 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा इज 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा, हाचा एक फॉर्म्युला आहे. आणि 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा इज 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा, असा एक फॉर्म्युला आहे. तर आता हे 1 मायनस कॉस थिटा, ज्यावेळेस इथे 2 थिटा असतो त्याचा हाफ अँगल इथे येतो. आता आपल्याला इथे थिटा दिला आहे बघा, इथे थिटा दिला आहे, तर याचा हाफ अँगल θ/2 येईल. मग आपला फॉर्म्युला 2 थिटाच्या ऐवजी काय होऊन जाईल, 2 थिटाच्या ऐवजी होईल थिटा आणि साइन थिटा थिटाच्या ऐवजी θ/2, कारण याच्या इथला जो अँगल असतो त्याचा हाफ अँगल इथे पुढे येतो. आणि हा जो साइन थिटा आहे त्या साइन थिटाचा आपण फॉर्म्युला साइन ऑफ 2 थिटा हा काय असतो, 2 साइन थिटा कॉस थिटा. आता ह्याचा हाफ अँगल केला तर 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 2 कॅन्सल झालं आणि आन्सर आलं साइन थिटा. आणि इथे पण त्याचे अँगल हाफ करावे लागतील. सो 2 टाइम्स साइन ऑफ θ/2 कॉस ऑफ θ/2, हे फॉर्म्युले सगळे आपण इथे अप्लाय करू. तो इंटिग्रेशन काय होईल, π/2 टू 0 अंडर रूट 1 मायनस कॉस थिटा इज 2 साइन स्क्वेअर θ/2, 1 प्लस कॉस थिटा इज 2 कॉस स्क्वेअर θ/2 मायनस 2 टाइम्स साइन ऑफ θ/2 कॉस ऑफ θ/2, याला ब्रॅकेट यूज करा, डी थिटा. ठीक आहे, आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर झाला, टॅन स्क्वेअर किंवा थोड्या वेळ तो तसाच ठेवा आणि स्क्वेअर स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर रूट हे सगळं कॅन्सल होऊन जाईल. सो इंटिग्रेशन π/2 टू 0 साइन ऑफ θ/2 डिवायडेड बाय कॉस ऑफ θ/2 इंटू 2 मायनस आहे तर मी मायनस साइन बाहेर लिहिते, 2 इंटू साइन ऑफ θ/2 कॉस ऑफ θ/2. आता हा कॉस थिटा आणि हा कॉस θ/2 कॅन्सल झाला आणि आपल्याला मिळालं साइन स्क्वेअर θ/2. I इज इक्वल टू इंटिग्रेशन π/2 टू 0, हे मायनस साइन होतं ते बाहेर, 2 टाइम्स साइन स्क्वेअर θ/2 डी थिटा. आता पुन्हा साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपण टाकू शकतो. हे बघा, ह्याच फॉर्म्युलावरून साइन स्क्वेअर θ/2 म्हणजे 1 मायनस कॉस थिटा. सो मायनस ऑफ π/2 टू 0 1 मायनस कॉस ऑफ थिटा डी थिटा. आता याचं इंटिग्रेशन घेणं काहीच अवघड नाही, याचं इंटिग्रेशन आपण इझिली लिहू शकतो. इंटिग्रेशन काय येईल, 1चं इंटिग्रेशन येईल थिटा, कॉसचं इंटिग्रेशन येईल साइन ऑफ थिटा आणि इंटिग्रेटिंग व्हॅल्यू π/2 टू 0. आता फक्त लिमिटच्या व्हॅल्यू टाकायच्या, मायनस साइन ॲज इट इज ठेवलं आपण बाहेर, पहिले 0 पुट केलं, 0 मायनस साइन 0 ही पहिली व्हॅल्यू झाली, मायनस π/2 मायनस साइन ऑफ π/2, हे आपण इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूज काय केल्या, पुट केल्या. सो मायनस, सो साइन 0 इज 0, तर पहिली टर्म तर 0 होणार, मायनस π/2 आणि हे मायनस आणि हे मायनस 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 प्लस होईल, साइन ऑफ π/2 साइन 90 डिग्री इज 1. तर बघा, हे मायनस पुन्हा आपण आतमध्ये अप्लाय केलं तर π/2 मायनस 1 हे असेल आपलं फायनल सोल्युशन. हे मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं की थोडासा डिफरंट क्वेश्चन होता. फक्त सबस्टिट्यूशन करताना एक्सची व्हॅल्यू कॉस थिटा घेऊन मग आपण हे सॉल्व केलं तर आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युलेज आपल्याला अप्लाय करता येतात आणि ते ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले आपण जर अप्लाय केले तर आपला क्वेश्चन सॉल्व होतो. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. तर 12 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, थोडासा लेंथी क्वेश्चन आहे, सोपा आहे पण लेंथी आहे. तर काय बघा, या क्वेश्चनमध्ये साइन क्यूब एक्स इंटू 1 प्लस 2 कॉस एक्स इंटू 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, इथे जास्ती तर टर्म ह्या कॉसमध्ये दिसत आहे. तर आपण काय करूया, हा जो साइन क्यूब आहे ना तर त्यालाही साइन स्क्वेअर इंटू साइन एक्स करू, म्हणजे साइन स्क्वेअरची व्हॅल्यू पुन्हा 1 मायनस कॉस स्क्वेअर टाकता येईल आणि आपल्याला सबस्टिट्यूशनने एक्झाम्पल सॉल्व करता येईल. तर बघा, I इज इक्वल टू 0 टू पाय, साइन क्यूबला लिहिणार आहे मी साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स
आणि पुढच्या ज्या टर्म आहेत त्या ॲज इट इज, त्याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही. आणि आता बघा साइन स्क्वेअरच्या ऐवजी मी व्हॅल्यू पुट करणार 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. आता हे तिन्ही ब्रॅकेट सलग लिहून घेते आणि मग जो शेवटचा उरलेला साइन एक्स आहे तो शेवटी लिहिते, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन थोडं कमी होईल. इंटू साइन एक्स डी एक्स. आता सबस्टिट्यूशन करूया. तर बघा पुट कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू टी. सो कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साइन एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. When x is equal to 0, at that time t is equal to cos of 0. Cos 0 is 1 and x is equal to pi. At that time t is equal to cos of pi and cos of pi is minus 1. So the value of integration goes from minus 1 to 1. तर आता हे सिम्प्लिफाय करूया आपण. इंटिग्रेशनमध्ये ह्या व्हॅल्यूज टाकल्या. 1 2 minus 1 1 minus t square into 1 plus 2t into 1 plus t bracket square sin x आपल्याला इथे मायनस दिला आहे. सो आपण हे मायनस साइन काय करूया, हे मायनस डी टी येईल. तर हे मायनस जे साइन आहे ते शेवटी आपण बाहेर लिहू शकतो. सो मायनस इंटिग्रेशन 1 to -1. आता काय करते बघा, ह्या दोन ब्रॅकेटचं आधी मल्टिप्लिकेशन घेऊन टाकू. सो 1 into 1 1 प्लस 2t, त्याच्यानंतर टी स्क्वेअरने करा. सो मायनस टी स्क्वेअर मायनस 2t क्यूब. ठीक आहे. आणि 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आहे हां, डी टी. मायनस साईन आपण बाहेर घेतला. आता 1 प्लस टी ब्रॅकेट स्क्वेअर आहे तर तो पहिले स्क्वेअर लिहून घ्यायचा आणि मग नंतर मल्टिप्लिकेशन. खूप लेंदी आहे सोपं पण लेंदी आहे. सो मायनस 1 2 -1 1 प्लस 2t मायनस टी स्क्वेअर मायनस 2t क्यूब आणि 1 प्लस टी स्क्वेअर याचा स्क्वेअर लिहून घ्यायचा. सो 1 प्लस 2t प्लस टी स्क्वेअर डी टी. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मने ह्या दुसऱ्या ब्रॅकेटच्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आणि लिहायचं. खूप लेंदी होणारे क्वेश्चन पण पर्याय नाही, सॉल्व करावा लागेल. तर बघा पहिले काय करूया आपण, 1ने मल्टिप्लाय करूया. 1ने या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय केलं तर काय येणार मल्टिप्लिकेशन, 1 प्लस 2t प्लस टी स्क्वेअर आलं. नंतर 2tने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2t प्लस 2 इंटू 2 4t स्क्वेअर प्लस 2t क्यूब. त्याच्यानंतर टी स्क्वेअरने करा. सो मायनस टी स्क्वेअर मायनस 2t क्यूब मायनस टी रेस टू 4. आता मायनस 2t क्यूबने मल्टिप्लाय करू. सो मायनस 2t क्यूब मायनस 4t रेस टू 4 अँड मायनस 2t रेस टू 5 अँड फायनली डी टी. आता याच्यानंतर काय करावं लागेल, ज्या काही कॉमन टर्म आहेत त्यांचे ॲडिशन करता येईल. इथे टी स्क्वेअर आहे, इथे टी स्क्वेअर आहे, इथेही टी स्क्वेअर आहे. सो हे बघा सरळ दिसतंय की हा प्लस टी स्क्वेअर आणि मायनस टी स्क्वेअर कॅन्सल होतोय. त्याच्यानंतर बघा इथे टी क्यूब आहे, इथे टी क्यूब आहे, हे पण प्लस मायनस टर्म आहेत तर कॅन्सल होत आहेत. प्लस 2t क्यूब मायनस 2t क्यूब कॅन्सल झाली आणि अजून एक टर्म होती इथे, ती तशीच राहील. मग अजून काय करता येईल का, हां तर बघा लिहूया आपण पहिले म्हणजे आपलं कन्फ्युजन कमी होईल. मायनस ऑफ इंटिग्रेशन 1 to -1 1 हा एकटाच आहे तसाच लिहिला. इथे 2t आहे, इथे 2t आहे, 2t 4t. त्याच्यानंतर टी स्क्वेअरची टर्म शिल्लक राहिली आहे का, तर टी स्क्वेअरची टर्म 4t स्क्वेअर शिल्लक राहिला आहे. सो 4t स्क्वेअर. त्याच्यानंतर टी क्यूबची टर्म शिल्लक राहिली आहे का, इथे राहिली आहे मायनस 2t क्यूब. त्याच्यानंतर टी रेस टू 4, हा टी रेस टू 4 आणि हे झालं मायनस 5t रेस टू 4 मायनस 2 टाइम्स टी रेस टू 5 डी टी. आता शेवटचा पार्ट राहिला की सगळ्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आणि लिमिटिंग व्हॅल्यूज पुट करायच्या. तर इंटिग्रेशन घेऊया. बघा 1चं इंटिग्रेशन येईल टी प्लस 4 इंटू टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस 4 इंटू टी क्यूब अपॉन 3 मायनस 2 इंटू टी रेस टू 4 अपॉन 4 मायनस 5 इंटू टी रेस टू 5 अपॉन 5 मायनस 2 इंटू टी रेस टू 6 अपॉन 6. सगळ्याचं इंटिग्रेशन घेऊन टाकलं मी एकाच वेळेला. आता काही कॅन्सल होतं आहे का, तर 2 1 जा 2 2 2 जा 4. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 1 जा 2 2 2 जा 4 5 5 कॅन्सल,
2 1 2 2 2 3 6. आता हे जे सॉल्व झालं ते लिहूया. 1 + 2t स्क्वेअर प्लस 4/3t क्यूब मायनस t⁴/2 मायनस t⁵ मायनस t⁶/3. आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त लिमिटिंग व्हॅल्यू टाकायचे आहेत. सो पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपण अप्पर लिमिट पुट करू. अप्पर लिमिट -1. सो -1 + 2 × -1चा स्क्वेअर प्लस 4/3 -1 क्यूब मायनस -1चा पॉवर 4 मायनस -1चा पॉवर 5 मायनस -1चा पॉवर 6/3. हे अप्पर लिमिट झालं. मायनस लोअर लिमिट पुट करूया. लोअर लिमिट 1 आहे. 1 प्लस डायरेक्ट आता लिहिते 1चा स्क्वेअर 1 येईल -1⁴/2 -1⁵ -1⁶/3. ओके. आता फक्त सिम्प्लिफिकेशनचा पार्ट शिल्लक राहिला. मायनस हा येईल -1 + 2 -4/3 -1/2 मायनस +1 -1/3. Similarly, -1 + 2 + 4/3 -1/2 -1 -1/3. इथे हा -1 आणि +1 कॅन्सल होतो. इथे पण -1 +1 कॅन्सल होतो. पुढची स्टेप असेल मग हे बघा, दोन्ही ब्रॅकेट आपण लिहून टाकू. 2 - 4/3 -1/2 -1/3. मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं -2 -4/3 -1/2 -1/3. काय कॅन्सल होतं आहे का? -1/2 + 1/2 कॅन्सल झाला. -2 + 2 कॅन्सल झाला. -1/3 + 1/3 कॅन्सल झाला. आणि ॲन्सर आलं -8/3. हे ॲन्सर आलं. आणि इथे सगळीकडे बाहेर मायनस साईन होतं बघा, ते लिहायचं राहिलं आहे. हे बाहेरचं मायनस साईन आपण विसरूनच गेलो. तर हे मायनस साईन ॲज इट इज. सो फक्त जस्ट ते ब्रॅकेटच्या बाहेर लिहून टाका. सो मायनस 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 प्लस 8/3. आवर रिक्वायर्ड ॲन्सर 8/3. त्याच्यामध्ये इथे दिसतंय साइन ऑफ 2x आणि इथे दिसतोय जर फॉर्म्युला अप्लाय केला cos x = t अशी सबस्टिट्यूशन करू शकतो. तर बघा आपण तेच करणार आहे. I = (0 to π/2) 2 times sin of x cos of x into tan inverse of sin of x dx. आता सबस्टिट्यूट करूया. sin x = t, साइनचा डेरिव्हेटिव्ह cos x dx = dt. When x = 0, at that time t = sin 0. Sin 0 is 0. When x = π/2, at that time t = sin π/2 and sin π/2 is 1. So our integration is I = 0 to 1 2 into साइनची व्हॅल्यू आपण t टाकली 2 into t tan इनवर्स ऑफ t आणि cos x dx च्या ऐवजी dt. तर इथे आपल्याला काय दिसतंय, हे एक अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि हे इन्व्हर्स फंक्शन आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. तर आपल्याला इथे वापरावं लागेल इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर आपण इन्व्हर्स फंक्शन आधी लिहित असतो बाय द लेट रूल. सो tan इन्व्हर्स ऑफ t आधी लिहूया. आणि हा 2t आहे ना, 2 मी कॉन्स्टंट बाहेर काढत नाही थोड्या वेळ, कारण टीचं इंटिग्रेशन t²/2 येतं, म्हणून मी तो तसाच ठेवणार आहे, म्हणजे पुढे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स वी गेट I = tan इन्व्हर्स ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ 2t dt आणि याची व्हॅल्यू 0 to 1 मायनस इंटिग्रेशन 0 to 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इन्व्हर्स ऑफ t and integration of 2t dt. ते सॉल्व करूया. tan इन्व्हर्स ऑफ t ॲज इट इज 2tचं इंटिग्रेशन काय येईल t²/2. म्हणून मी हा 2 तिथेच तसाच ठेवला होता, कारण हा 2 आणि हा 2 कॅन्सल करता येईल आपल्याला. मायनस इंटिग्रेशन 0 to 1 tan इन्व्हर्स टीचं इंटिग्रेशन काय असतं 1/1 + t².
आणि 2tचं इंटिग्रेशन येईल 2t² आणि पुन्हा 2 कॅन्सल होईल dt. सो I इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ t इंटू t² 0 to 1 मायनस इंटिग्रेशन 0 to 1 t²/1 प्लस t² dt. खूप सोपं आहे. वरती +1 -1 केलं की आपला क्वेश्चन सॉल्व्ह होतो. इथे +1 आणि -1 ॲडजस्ट करायचं आणि इंटिग्रेशनच्या व्हॅल्यू आपण डायरेक्ट एकदाच लिहूया इंटू t² 0 to 1 मायनस, आता इथे बघा इंटिग्रेशन 0 to 1 t² + 1 अपॉन t² + 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस t² dt. ठीक आहे. आता ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल झाली तर इंटिग्रेशन येईल tan इनवर्स ऑफ t इंटू t² 0 to 1 मायनस इंटिग्रेशन 0 to 1 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस t² dt. आता 1चं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे t येईल. सो tan इनवर्स ऑफ t इंटू t² 0 to 1 मायनस t मायनस tan इनवर्स ऑफ t 0 to 1. आता फक्त इंटिग्रेशनच्या व्हॅल्यू पुट करायच्या. आता 1 व्हॅल्यू पुट केली तर tan इनवर्स ऑफ 1 इंटू 1² दॅट इज 1 मायनस, आता 0 टाकली तर पुढची व्हॅल्यू 0च येईल तर ती काही लिहित बसायची गरज नाही. मायनस 1 व्हॅल्यू टाकली 1 मायनस tan इनवर्स ऑफ 1 मायनस 0 मायनस मायनस प्लस tan इनवर्स ऑफ 0. तर आता बघा tan इनवर्स 1 ही व्हॅल्यू π/4 साठी आहे. सो π/4 मायनस 0 विच इज 0 मायनस 1 मायनस मायनस π/4 अँड मायनस tan 0 ही व्हॅल्यू 0च असते तर ती काही लिहित नाही आता मी. तर π/4 प्लस π/4 झाला 2π/4 मायनस 1 विच इज इक्वल टू π/2 मायनस 1 अँड दिस इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. जाऊया 14 नंबरच्या क्वेश्चनकडे. जो तो क्वेश्चन नंबर 14. आता इथे बघा cos इनवर्स ऑफ x पण दिला आहे आणि इंटू साइन इनवर्स ऑफ x दिला आहे. डिनॉमिनेटरमध्ये साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह दिला आहे. म्हणजे एक गोष्ट याच्यावरून लक्षात येते की सबस्टिट्यूशन तर साइन इनवर्ससाठी करायचे. मग राहतो प्रश्न ह्या cos इनवर्स xचा, तर त्याचं काय करायचं. तर बघा क्वेश्चन समजून सांगताना सांगते तुम्हाला. पहिले पुट साइन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू t. साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह येईल मग 1/1 मायनस x² dx इज इक्वल टू dt. लिमिटचे व्हॅल्यू पहिले काढून घेऊ. पहिली व्हॅल्यू आहे 1/√2. सो x इज इक्वल टू 1/√2. तर बघा जर x ची व्हॅल्यू 1/√2 असेल तर t इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/√2. 1/√2 ही व्हॅल्यू असते 45 डिग्रीसाठी. सो t ची व्हॅल्यू येईल 45 डिग्री आणि ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळेस t इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 ही व्हॅल्यू असते π/2 साठी. तर आपली इंटिग्रेशनची व्हॅल्यू होईल π/4 टू π/2. आता हे झालं साइन इनवर्स आणि त्याच्या डिनॉमिनेटरचं. पण कॉस इनवर्स एक्सचं काय. तर आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे बघा. कॉस इनवर्स एक्स प्लस साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये ही प्रॉपर्टी बघितली होती. त्याच्यावरून कॉस इनवर्स एक्सची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल विच इज π/2 मायनस साइन इनवर्स एक्स. आणि साइन इनवर्स तर आपण कन्सिडर केला आहे t. सो कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2 मायनस t. तर ह्या व्हॅल्यू आपण वरती टाकणार. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन π/4 टू π/2 e⁻π/2 मायनस t इंटू t dt. आता फक्त काय करायचं हे बघा, हा e⁻π/2 हा कॉन्स्टंट येईल. तर याची जर पॉवर आपण सेपरेट करून टाकले, सेपरेट म्हणजे काय, इंटिग्रेशन π/4 टू π/2 e⁻π/2 इंटू e⁻t इंटू t dt. आता ही जी टर्म आहे e⁻π/2 ही कॉन्स्टंट आहे, ते आपण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहू शकतो. सो I इज इक्वल टू e⁻π/2 इंटिग्रेशन π/4 टू π/2
e रेज टू मायनस टी इंटू टी डी टी. आता इथे आलं आहे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे आपल्याला वापरावं लागेल इंटिग्रेशन बाय पार्ट्स. पण आपण बाय पार्ट्स लेट रूलनुसार टी हा फंक्शन आधी लिहितो, तर तसं थोडंसं रिराईट करून घ्या. टी आधी लिहा आणि ई रेज टू मायनस टी नंतर लिहा. आणि आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करू. हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन. तर बाय पार्ट्स काय सांगतं, ई रेज टू पाय बाय टू हा बाहेर आहे, तर बघा टी ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन पाय बाय 4 टू पाय बाय 2 मायनस इंटिग्रेशन पाय बाय 4 टू पाय बाय 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन dt. हा झाला आपला इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ई रेज टू पाय बाय 2 हा बाहेर आहे, तो विसरू नका. टी इंटू ई रेज टू मायनस टी अपॉन टी रेज टू -1 आहे, सो -1 ने डिवाइड करावं लागेल. डिवाइड केलं काय, मल्टिप्लाय केलं काय, एकच आहे, कारण तो -1 आहे म्हणून मी मायनस लिहिला. पाय बाय 4 पाय बाय 2 मायनस इंटिग्रेशन फ्रॉम पाय बाय 4 टू पाय बाय 2. टीचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल, ई रेज टू मायनस टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस ई रेज टू टी येईल. हे मायनस आणि हे मायनस 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 प्लस होऊन जाईल, तर मी एक स्टेप कमी करून टाकते. ते मायनस मायनस होऊन जाईल प्लस टी टी. ठीक आहे, अजून एक स्टेप लिहावी लागेल. ई रेज टू पाय बाय 2 मायनस टी ई रेज टू मायनस टी पाय बाय 4 पाय बाय 2 टू पाय बाय 4 प्लस ई रेज टू टीचं इंटिग्रेशन ई रेज टू टीचं येईल पाय बाय 4. हे मायनस आहे, ई रेज टू मायनस, इथे पण मायनस साइन येईल, पाय बाय 2. आता फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहेत. सो द लिमिटिंग व्हॅल्यूज आर ई रेज टू पाय बाय 2 हा जो आहे त्याला तसंच ठेवूया. आता मायनस पाय बाय 2 ई रेज टू मायनस पाय बाय 2 मायनस मायनस प्लस होईल पाय बाय 4 ई रेज टू मायनस पाय बाय 4 मायनस ई रेज टू मायनस पाय बाय 2 मायनस मायनस प्लस ई रेज टू मायनस पाय बाय 4. आता ह्या दोन टर्ममधून ई रेज टू मायनस पाय बाय 4 कॉमन घेता येईल आणि ह्या दोन टर्ममधून ई रेज टू मायनस पाय बाय 2 कॉमन घेता येईल. तर ते कॉमन घेऊया आपण. ई रेज टू पाय बाय 2 ॲज इट इज. ई रेज टू मायनस पाय बाय 2 कॉमन घेतला, हे मायनस पाय बाय 2 -1 प्लस ई रेज टू मायनस पाय बाय 4 कॉमन घेतला, तो पाय बाय 4 प्लस 1. आता फक्त एक लास्ट स्टेप, ई रेज टू पाय बाय 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून टाका. मल्टिप्लाय केलं तर ई रेज टू, हे बघा, ई रेज टू पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 हा काय होऊन जाईल, ई रेज टू 0. ई रेज टू 0 इज 1. सो फर्स्ट व्हॅल्यू आली मायनस पाय बाय 2 मायनस 1 अशी, आणि पुढे प्लस ई रेज टू हे होईल पाय बाय 2 मायनस पाय बाय 4, म्हणजे ही व्हॅल्यू किती झाली, पाय बाय 4. पाय बाय 4 येईल व्हॅल्यू. सो ई रेज टू प्लस पाय बाय 4 पाय बाय 4 प्लस 1. आता इथून मायनस साइन कॉमन घ्या किंवा हे असंच राहू द्या. हे झालं तुमचं फायनल सोल्युशन. आता शेवटचा क्वेश्चन राहिला, त्याच्याकडे जाऊ. अगदी सोपा क्वेश्चन आहे, सबस्टिट्यूशनचाच क्वेश्चन आहे. तर पुट एक्स लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू टी. लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/x dx इज इक्वल टू dt. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 3 कॉस ऑफ टी dt. कॉसचं इंटिग्रेशन येतं साइन. सो साइन ऑफ टी 1 to 3. सबस्टिट्यूशन टी डायरेक्ट टी म्हणजे व्हॅल्यू 3 नका टाकून देऊ, तर इथे एक स्टेप अजून लिहावी लागेल. साइन ऑफ टी म्हणजेच आहे लॉग ऑफ एक्स, आणि मग लिहा, मग इंटिग्रेशनच्या व्हॅल्यू पुट करा. सो साइन ऑफ लॉग ऑफ 3 मायनस साइन ऑफ लॉग ऑफ 1, but log 1 is 0, so sin of log of 3. This is our final solution. इथे लिहा since log of 1 is 0. आणि अशा प्रकारे आपल्या एक्सरसाइज 4.2चा क्वेश्चन नंबर 2 हा पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. आता क्वेश्चन नंबर 3 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.